चला वेस्ट आतमध्ये जाऊन एकदा चौकट. सगळीकडे परमिशन आहे, फक्त इथून आतमध्ये परमिशन नाही आहे व्हिडिओ काढायला. बाकी सगळीकडे आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी मी आलेले पाथरीला, कारण की ना आपल्याला रामभाऊचा फोन आला होता की आज आहे आपल्याला भाडं कुठलं पोखरणीचं, कारण की आमच्या नवरीला नवरदेवाला न्यायचे, नेताना वापस घेऊन यायचे, कारण की आज दिवसभर लग्न आहे. त्याच्यामुळं ते पण सोबत आहेत, कारण की त्याला कॅमेऱ्याची ऑर्डर आहे, म्हणजे फोटोशूटची ऑर्डर आहे आणि आपल्याला ड्रायव्हिंगची. हां, तर वेस्ट आता नवीन शोरूम इलेक्ट्रिक आहे आपल्याला चालवायला आज दिवसभर. तर चला तुम्हाला दाखवतो बेस्टपैकी काय करायचं काय नाही करायचं. सगळ्यात पहिले पाथरीला आलेली अशी जोरात भूक लागली, थोडंफार नाश्ता पाणी बनताय, थोडाफार खिचडी भजे सांगितलेत यायलेत. थोडंफार एकदा बेस्टपैकी नाश्ता गिष्टा करून घेऊ. खाल बी थोडीशी दाढी केली म्हणा, दाढी केली म्हणून बरं नाही, इतकं भयानक दिसत होतं वारा बाप. खिचडी पण आली, ठीक आहे, खिचडी यायली, खिचडी आली. आणि आता थोडंफार एकदा नाश्ता थोडाफार करून मला दाखवतो रामभाऊचे फोटोशूट, परत गाडी सगळं ओके मध्ये. गाडी चावी माझ्याकडे आहे बघा, ठीक आहे, एअरटेकाची शोरूम गाडी आज दिवसभर माझ्याकडेच आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. एकदा नाश्ता पाणी करून घेऊ. बघू शकता मित्रांनो, पापड आणि भजी बी आले बेस्टपैकी. बघू शकता मित्रांनो, आपल्या बेस्टपैकी नाश्ता इच्छा झाला आहे. चला बेस्टपैकी आपण जाऊ एकदा गाडीकडून. तर बघू शकता मित्रांनो, ही ती गाडी आपल्याला घेऊन जायची. दिवसभर कंटिन्यू आपल्याकडे गाडी आहे बघा. बेस्टपैकी एअरटिका शोरूम, डायरेक्ट शोरूम होते, शोरूम सोपं आहे काय. हे बघू शकता, ही गाडी आपल्या दिवसभर आपल्यासोबतच नवरदेवाला घेऊन जायचे. तर चला, ही लावली मोटरसायकल इथं. रामभाऊ तिकडे, रामभाऊचं फोटोशूट चालू आहे तिकडं. बेस्टपैकी गाडीला नाव पण लावलं आहे हे बघा, बेस्टपैकी. आणि दिवसभर गाडी आपल्यासोबतच, काही विषय नाही. बेस्टपैकी नाव लावलं म्हणून आता किती भार दिसेल, एका नावात 2 नाव बघा. बेस्टपैकी सोपं आहे काय. चला आपण 10 मिनटं गाडीत बसू, कारण की ना आता वाजलेत 12. बेस्टपैकी अरे बाप, सो गरम लागलं. चला मित्रांनो, बेस्टपैकी आता नवरदेवाला घेऊन चाललो बेस्टपैकी. चलो तर मित्रांनो, बेस्टपैकी आता पोहोचलो पोखरणी. सरळ तर बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी आता नवरदेवाला खाली उतरवलं, बस मंडपात नेऊन सोडले. नवरदेव आता काम करत त्याचा, आपण आपल्या बेस्टपैकी इथं बसलोत. आणि आता काय करू, बेस्टपैकी गाडी बी सावली लावली बेस्टपैकी बरं का. आता काय करू, एकदा मंदिरात पाया पडून येऊ. मंदिर उघडे का नाही काय माहिती, मला नाही माहीत. पण आणखी आपले रामभाऊ रोडे ते यायचे बाकी आहेत आणखी. असं गरमारे बापरे. तर चला एकदा मंदिरात पाया पडून येऊ. काय हालत, तोंड वगैरे धुवून सगळं चित्रपणे झाले आता. चल ते बघू शकता मित्रांनो, इथं त्या मंदिराची कमान, आणि इथून जायचं आपल्याला आतमध्ये बेस्टपैकी. रामभाऊ इथं गाडीच्या खाली उतरले, त्याला मिळत नाही त्याच्या पाठीमाग सगळं. काय रामभाऊ तुम्हाला मिळत नाही की नाही नको आता नेमकंच गाडी सोड नका. तर चला बेस्टपैकी मंदिर. तर बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी मंदिर. चला आपण जाऊ आतमध्ये. बाबा हे कंटिन्यू दुकानं चालूच असते, तर आपण काय करू, बेस्टपैकी दर्शन वगैरे करून घेऊ. आणि पण तसं तर मला असं वाटतं आतमध्ये जायला परमिशन आहे, पण व्हिडिओ काढायला आतमध्ये परमिशन नाही.
बघू जिथं परमिशन आहे तिथं काढू, तिथं नाही हे काय हे नाही करता येणार आपल्याला जास्त जबरदस्ती. त्याच्यापेक्षा छोटा नाही का तिथे एक बघू शकते मित्रांनो. हे पेढा घेतला बेस्ट वेळ आपण. चलो ते दोघं जण गेले समोर सोडून. तर बघू शकते मित्रांनो हे असं मंदिर आहे आतमध्ये. तिकडच्या साईडला नारळ फोडायचं आणि इकडच्या साईडला गोष्ट चारी साईडनं राऊंड मारायचा आणि इकडे यायचं. चला गोष्ट आतमध्ये जाऊन एकदा. पण ह्या चौकटीच्या आतमध्ये जायला आपल्याला परमिशन आहे, व्हिडिओ काढायला पण परमिशन आहे. पक्षीनं तुम्हाला दाखवतो चौकट. सगळीकडे परमिशन आहे, पक्षी इथून आतमध्ये परमिशन नाही आहे व्हिडिओ काढायला, बाकी सगळीकडे आहे. इथे पण एक मंदिर आहे. तिकडच्या साईडला पण एक देवाची मूर्ती आहे, सगळ्यात पहिले ते दाखवलं. सध्या मध्ये एक मूर्ती गणपतीची आणि महादेवाची बेस्ट करून. ते ह्या साईडनं असे इकडच्या साईडनं असं डायरेक्ट पाठीमागणं पलीकडच्या साईडला जायचं. इकडच्या साईडला पण मूर्ती आहे बेस्ट पैकी. इकडून जायचं म्हणजे हात हे धुवायला आहे तोंड. चला येतं आपण थोडंफार हात पाय धुवू. तर बघू शकते तर हातपाय वगैरे सगळं धुवून झाले आणि बेस्ट पैकी. चला आता बाहेर जाऊ, कारण की ना फोटोशूट वगैरे चालू आहे त्यांचं, तर त्याच्यामध्ये थांबावं लागेल थोडंसं पाहिजे. चला मित्रांनो आता बेस्ट पैकी चाललं तर आपण जरा तुम्ही काय करा लग्नाकडं. ते बघू शकता मित्रांनो प्रसाद आणलेला आहे बघा. खाली साखर खाली आता दिली मंदिरातून असं प्रसाद खाऊ. एकच नंबर पेढा आहे राव. आणखी जरासं घेऊन जावं लागतं. इमानदारी लयच बार लागा रे. मंडपात आलाय सगळेजण नेमकं डीजे लावला आता आणि आता लग्नाला सुरुवात होईल. सगळेजण मंडपात बसले बेस्टपैकी. बघू शकता मित्रांनो आता मी बेस्टपैकी येऊन बसले गाडीत, कारण की ना तिकडं असे मोठमोठे साऊंड लावले तर आणि ते मला ते आवाजच सहन होईना झाला. त्याच्यामुळे मी आणलं जाऊ द्या मग डोकं दुखायला. तर एक साईड दुखायला कान आणि एक साईड डोकं. मी आणलं तिथं नाही बसण्यातच भालं आहे. त्याच्यापेक्षा मग आपण आपलं येऊन बसलो गाडीत. तेव्हा रामभाऊचा फोन येईन या बाबा इकडं जरसं, त्याच्यामुळं नंतर पुन्हा जाऊ. मग तोपर्यंत तिथेच बसू 10 मिनटं 10-15 मिनटं थोडंसं आवरत द्यायचं. डोकं गेलं आज कामातून इमानदारीनं. बघू शकता मित्रांनो इकडे पाठीमागं रामाची चालू फोटोशूट मा. आणि तुम्हाला दाखवू त्यांनी लेन्स कुठं ठेवलेली एकदम अशी झाडाच्या बुडाला ठेवलेली मा. ते असं म्हणजे एखादं गेलं लाद लागू शकते काय होऊ शकते तुम्हाला दाखवता. बघा हे इथं ठेवली एकदम बुडाला खाली बरोबर तिथे ठेवली. आणि हे पाठी इकडे फोटोशूट करायला फोटोशूट इकडे करायला आणि हे इथं लेन्स ठेवलेली. फोटोग्राफरची किती हे असते म्हणून धडपड फोटो काढायला. इकडे चला तिकडे चला काय आलं अवघडच आहे बाबा. तर चला आले आपल्याला बोलवायला, कारण की ना नवरदेव नवरीची गाडी सजवायला जायची आता. हे बघा बघा नवरदेवाचे भाऊ आपल्याला गाडी घेऊन जायचे गाडी सजवायला. तर चला तुम्हाला दाखवतो बेस्ट वेगळं. फोटोग्राफर फोटोवाले की चला जायचे. हां बरोबर नाही इथं फाट्यावर कोणत्या हां बरोबर. बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी आता होतो आणि इथं आपल्याला गाडी सजवायची बेस्टपैकी. हे बघा तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी अशी सजवली गाडी. आणि आता झाली इथून सुरुवात बेस्टपैकी स्टार्टिंग सजवण्याची. आता इथून सुरुवात होते अशी डायरेक्ट पाठीमागपर्यंत. बघू शकता मित्रांनो थोडीशी राहिली गाडी सजायची. आता चारही साईडनं चालू आहेत फुलं लावायला बरोबर. आणि आबाळ बघा किती आले भयानक मध्ये बापरे. सगळं असं काळं जर असं पळायलं आहे बाबा. हारणं कमी द्या ना बरं बा.
हे बघा सगळं असं इकडं अंधारात अंधार झाला आहे सगळं. हे बघा. आणि आता किती वाजले बघा 6:30 वाजले बरोबर. आणि हे बघा इतकं सगळं अंधारात झालं असं इतकं भारी वातावरण झाले पावसाचं फुलं चालू आहेत लावायला. इतकं भयानक काळा आभाळ झाले ना. अरे दिसेल तुम्हाला दिसायले अगं माय सोपं काय किती आभाळ झाली. एवढं जर रिचवला ना इमानदार आहे या रोडवर असं गुडघ्यात पाणी असं आहे. कारण इकडच्या साईडला सगळं आभाळच आभाळ भाऊ सगळं आभाळच आभाळ. आणि आमची गाडी बी झाली सगळी फायनली सजवणं ओके मध्ये. चला बेस्ट का आता जाऊ आपण नवरी घ्यायला. तर बघू शकता मित्रांनो गाडी बेस्ट अशी सजवली इतक्या भारी. आणि बरं ते पाठीमागं नाव पण टाकले दिलवाले दुल्हन ले जाएंगे. बघू शकता मित्रांनो आपण चालत होता गावाकडं बसमध्ये. कारण की ना तिथं गाडी सोडली आणि आपण चालत होता बसमध्ये. बससाठी चलो बेस्ट घरी गेल्या भेटू आता. तर फायनली मित्रांनो मी बेस्टपैकी घरी पोहोचले. आणि आता वाजलेत 10 म्हणा ना. बघा 10 वाजलेत बरोबर. 9:57 झालेत. तर काय करू माहिती का आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.